भाजपच्या तिकिटावर लोकसभा विधानसभेत पराभूत झालेल्यांना विधान परिषदेत संधी नाहीच, तर संघटनेत काम करणाऱ्या नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी, सूत्रांची माहिती। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा उमेदवारी देण्याबाबत दंडक, सूत्रांची माहिती। विधान परिषदेवर उद्धव ठाकरेंनी जावं ही आमची भूमिका, मवियाच्या प्रमुख नेत्यांनी ठाकरेंना विनंती केली आहे। उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेवर जावं असं शशिकांत शिंदेंनीही म्हटलंय। उद्धव ठाकरेंच्या विधान परिषदेच्या जागेवरून संजय राऊतांची प्रतिक्रिया। विधान परिषद निवडणुकीसंदर्भात पक्षाचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल। उद्धव ठाकरेंच्या विधान परिषद निवडणूक लढण्यावर मुद्द्यावर नाना पटोलेंची प्रतिक्रिया। विधान परिषद हवी असेल तर आगामी राज्यसभा आम्हाला द्यावी लागेल असं काँग्रेसनं मातोश्रीवर ठणकावून सांगितलं। राऊतांच्या राज्यसभेच्या जागेवर काँग्रेसनं दावा केलाय, नवनाथ बन यांचा दावा। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे। विधान परिषदेच्या जागेबाबत वैभव नाईक इच्छुक नाहीत। वैभव नाईक यांची सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे। उद्धव ठाकरे लढत असतील तर आमचं समर्थन असेल, पण उद्धव ठाकरे लढत नसतील तर ती जागा काँग्रेसला सुटावी, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आग्रही विनंती। खासदार सुप्रिया सुळेंकडून ट्विट करत इच्छा व्यक्त। विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून प्रज्ञा सातव यांच्या नावावर शिक्कामोर्तब, सूत्रांची माहिती। काँग्रेसमधून भाजपात येताना प्रज्ञा सातवांकडून राजीनामा। रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्तीच्या निर्णयाला महायुतीमधील शिवसेना पक्षातूनच विरोध। प्रेमानं शिकवलेली भाषा मनात घर करते, तर सक्तीनं शिकवलेली भाषा भीती निर्माण करते। शिवसेनेचे प्रवक्ते संजय निरुपम यांचा पक्षाला घरचा आहेर। धमकी देणाऱ्या भैयांना धडा शिकवण्याची हीच ती वेळ, तुम्ही म्हणजे मुंबई नाही, इथे राहणारा मराठी माणूस म्हणजे मुंबई आणि महाराष्ट्र। महाराष्ट्र त्यांना दाखवून द्यावा लागेल। रिक्षा टॅक्सी चालकांच्या संपावर मनसे नेते संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। टॅक्सी रिक्षा चालकांना मराठी सक्ती करण्यावर सरकारनं ठाम राहावं, कुठल्याही दबावाखाली मराठी सक्तीचा निर्णय बदलू नये। शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र। सरकारच्या मराठी सक्तीच्या निर्णयानंतर मनसेकडून रिक्षांवर स्टिकर्स, अंधेरीच्या मनसे विभाग अध्यक्षांकडून रिक्षांवर मराठी सक्तीचे स्टिकर्स। मराठी सक्तीच्या समर्थनार्थ रिक्षांवर स्टिकर्स लावण्यात आलेत। मराठी विरोधी रिक्षा चालकांनी संप केला तर रस्त्यावर उतरू, ज्यांना मराठी येत नाही त्यांचे परवाने सरसकट रद्द करा, कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल, मनसे नेते अविनाश जाधव यांचा इशारा। मराठी सक्तीवरून शिंदेंच्या शिवसेनेचे नेते संजय निरुपम आज दहिसरमधील रिक्षा टॅक्सी चालकांसोबत बैठक घेणार। निर्णयाचा पुनर्विचार करावा, निरुपमांची प्रताप सरनाईकांकडे पत्राद्वारे मागणी। रिक्षा टॅक्सी चालकांना 10 वाक्य तरी मराठीत बोलता आली पाहिजेत, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीतील बैठकीत साहित्यिकांची सूचना। मराठी दिनापासून रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणं अनिवार्य। संजय गायकवाडांची गुंडगिरी खपवून घेणार नाही, संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा, वडेट्टीवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। तर प्रकाशक आंबी यांना सुरक्षा देण्यासाठी वडेट्टीवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। सरकारला लोकांची गरज नाही, सरकारमधीलच आमदार बेभानपणे बोलतायत। गायकवाडांकडून झालेल्या शिवीगाळवर पटोलेंची प्रतिक्रिया। सरकारमधील आमदारांना माज आलाय, नाना पटोलेंची संजय गायकवाडांवर प्रतिक्रिया। प्रशांत आंबींसोबत रोहित पवार पोलीस स्थानकात जाणार, संजय गायकवाडांवर तात्काळ कारवाई करण्याची रोहित पवारांची मागणी। कोल्हापुरात शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या सामूहिक वाचनाला रोहित पवार उपस्थित। गायकवाडांचं वक्तव्य जनता सहन करणार नाही, गायकवाडांवर सरकारनं लवकरात लवकर कारवाई करावी, शाहू छत्रपतींची प्रतिक्रिया। तर कुणाबद्दल काय बोलावं हे त्यांना समजायला हवं, शाहू छत्रपतींची टीका। संजय गायकवाडांकडून सातत्यानं वादग्रस्त वक्तव्य करण्यात आली आहेत। आमदार संजय गायकवाडांविरोधात गुन्हा दाखल करावा, वकील असीम सरोदे यांची मागणी। तर गायकवाडांविरोधात कोण होता शिवाजी,
या पुस्तकाचं वाचन करण्यात येणार, सरोदेंची प्रतिक्रिया। कोल्हापुरात शिवाजी कोण होता या पुस्तकाचं आज सामूहिक वाचन। गोविंद पानसरेंच्या स्मृतीस्थळावर वाचन केलं जाणार। गायकवाडांनी शिवीगाळ केल्याच्या निषेधार्थ पुस्तकाचं सामूहिक वाचन। भाजपच्या मोर्चात राडा करणाऱ्या महिलेविरोधात तक्रार दाखल। महिलेविरोधात झेन सदावर्तेकडून वरळी पोलीस ठाण्यात तक्रार। भाजपच्या जनआक्रोश मोर्चात महिलेनं महाजनांना सुनावलं होतं। झेन सदावर्तेविषयी चर्चा करायची गरज नाही, सत्तेचा माज मोर्चा दिवशी पाहायला मिळालाय, त्या महिलेचं आम्ही समर्थन करतो। झेन सदावर्तेंनी दाखल केलेल्या तक्रारीवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया। मीरा भाईंदरमध्ये वकील गुणरत्न सदावर्तेंना विरोध केल्याप्रकरणी मनसेच्या 4 पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल। मनसे कार्यकर्त्यांच्या समर्थनासाठी मनसे नेते अविनाश जाधव आज स्वतः नवघर पोलीस ठाण्यात उपस्थित राहणार। भोंदू खराची पत्नी कल्पना खराच्या नावावर उरणमध्ये 58 लाखांची जमीन। अटकेच्या दिवशीच झाला नोंदणी करार। भोंदू खरातनं उरणमधील चाणजे येथे जमीन खरेदी केल्याचं समोर। जमीन व्यवहारामुळे महसूल विभागासोबत दुय्यम निबंधक यंत्रणेच्या पारदर्शकतेवरही प्रश्नचिन्ह। भोंदूबाबा अशोक खरातला 3 दिवसांची पोलीस कोठडी। 6व्या गुन्ह्याच्या तपासासाठी खरातचा सध्या एसआयटी कडे ताबा। महिला अत्याचार प्रकरणाच्या 6व्या गुन्ह्याचा एसआयटी कडून कसून तपास। खरातनं किती महिलांचा गर्भपात केला याचा एसआयटी कडून तपास सुरू। सूत्रांची माहिती, नाशिकमधील 3 ते 4 डॉक्टर एसआयटीच्या रडारवर। नोंदणी न ठेवताच गर्भपात केले का याचाही तपास करणार। बनावट खात्यांप्रकरणी जगदंबा पतसंस्थेच्या व्यवस्थापक अविनाश कांडेकरला सिन्नर पोलिसांनी अटक केली आहे। कांडेकरला 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। भोंदू खराशी संबंधित 32 बनावट खाती उघडकीस आली आहेत। 32 खात्यांमार्फत लाखो रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याचं उघड झालंय। नाशिकच्या धारणगाव खडकमधील महेशगिरी महाराजाला अटक। लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर रात्री उशिरा अटकेची कारवाई। जादूटोणा कायद्यान्वये गुन्हा दाखल झाल्यानंतर महेशगिरी बाबाला अटक। उपचाराच्या नावाखाली पूजाविधी करून फसवणूक केल्याचा आरोप। नेस्को ड्रग्ज प्रकरणात फिल्मी इंडस्ट्रीची पहिलं कनेक्शन समोर। साइड ऍक्टर असलेल्या जिया जेकबला अटक। जिया जेकबच्या बँक खात्यावर लाखोंचे व्यवहार। नेस्को प्रकरणातील इतर आरोपींकडून पाठवले गेले पैसे। नाशिक पाठोपाठ मुंबईच्या आगरीपाड्यातही कॉर्पोरेट जिहाद झाल्याचा आरोप। मोबाईलवर अश्लील मेसेज करून 19 वर्षीय तरुणीचा छळ झाल्याचा आरोप। आरोपीला अटक करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आलाय। विल्सन जिमखान्यानंतर आणखी एक वादग्रस्त निर्णय। कांदिवलीमधील वसतिगृह जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनकडे सुधारित समितीत आज मंजुरी। सदस्यांना बोलण्याची संधी न देताच घाईघाईत प्रस्ताव मंजूर। बडवे उत्पादनांच्या अधिकाराबाबत दिवाणी स्तर कनिष्ठ न्यायालयात दावा चालवावा। बडवे उत्पादनांच्या याचिकेवर जिल्हा सत्र न्यायालयाच्या महत्त्वाचा निर्णय। विठ्ठल मंदिरातील अधिकाराबाबत बडवे उत्पाद पुन्हा एकदा आग्रही। अजित पवारांच्या निधनानंतर कुटुंबामध्ये जबाबदाऱ्यांचं वाटप निश्चित। राष्ट्रवादीमध्ये 3 पातळ्यांवर जबाबदाऱ्यांचं वाटप करण्यात आलंय। सूत्रांची माहिती, पार्थ पवारांकडे दिल्ली आणि मुंबईची जबाबदारी, तर जय पवारांकडे बारामती आणि पुणे ग्रामीणची जबाबदारी देण्यात आली आहे। नारी शक्ती वंदन भाजपचं ढोंग। भाजपचं ढोंग नारी शक्तीची एवढीच काळजी असेल तर राज्यात महिला मुख्यमंत्री करा। पंकजा मुंडेंना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री करा। केंद्रातही पंतप्रधानपदी महिला नेत्याला विराजमान करावं। महिला विधेयकावरून संजय राऊतांची भाजपवर टीका। शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुनावणीसाठी कोर्टाची नवी तारीख। 29 एप्रिलला पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची सुनावणी होण्याची शक्यता। काल दिवसभर शबरीमाला प्रकरणी सुनावणी झाल्यानं नवीन तारीख देण्यात आली आहे। बंगालचा पुढचा सीएम बंगालमध्ये जन्म घेतलेला असेल। बंगाली बोलणारा भाजपचा कार्यकर्ता असेल। ममता दीदी फक्त अफवा पसरवण्याचं काम करतायत। अमित शहांचा हल्लाबोल। नाशिकमधून 5 दिवसाची गोदा ते नर्मदा जलयात्रा सुरू होणार। शासकीय खर्चातून काही धर्मांध व्यक्तींना घेऊन भाजपची प्रचार यात्रा। विकास लवांडे यांचं वक्तव्य। काही धर्मांध अशा
भोंदू लोकांची कार्यक्रम पत्रिकेत नावं, लवांडेंचा आरोप। पुणे मनपाच्या सर्वसाधारण सभेत विरोधकांचा गोंधळ, प्रशांत वाघमारेंवरील कथित भ्रष्टाचाराविरोधात काँग्रेसचे नगरसेवक आक्रमक। प्रशांत वाघमारे मनपाचे निवृत्त बांधकाम अभियंता। प्रशांत वाघमारेंनी 2000 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा अरविंद शिंदेंचा आरोप। डोनाल्ड ट्रम्प यांनी जगासमोर सत्य मांडलंय, त्यामुळे हा देश नरक नाही तर नंदनवर, मोदींनी पत्रकार परिषद घेऊन सांगावं। डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारताविषयी वक्तव्यावरून संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींना टोला। मुंबईतील इराण महावाणिज्य दूतावासाकडून भारतासाठी ट्विट, ट्रम्प यांच्या टीकेनंतर इराणच्या मुंबईतील दूतावासाकडून व्हिडिओ शेअर। महाराष्ट्राचा समृद्ध वारसा दाखवणारा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय। साताराच्या कराडमध्ये छत्रपती घराण्याच्या वतीनं एनसीईआरटी विरोधात एल्गार मोर्चा। एनसीईआरटीच्या इतिहासाच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याच्या विस्ताराचा नकाशा हटवण्यात आल्यानं छत्रपती घराण्याकडून निषेध व्यक्त।